सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. नमस्कार, मी सुरेखा. आपल्या सर्वांचं तारा न्यूजमध्ये स्वागत आणि नवरात्रीच्या शुभेच्छा. गणेशोत्सव आणि पितृपंधरवडा संपला की वेध लागतात ते नवरात्रीचे. नवरात्र हा हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाचा मानला जाणारा सण आहे. नवरात्र हा खोट्या आणि वाईट गोष्टीवरील सत्याचा विजय दर्शवतो. या निमित्तानं आपण या नवरात्रीच्या मागचं शास्त्र जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्या सोबत आहेत श्री नारायणी प्रतिष्ठान कोल्हापूरचे संस्थापक, मंदिर रचना व मूर्तिशास्त्राचे विशेष अभ्यासक, करवीर इतिहासाचे दर्शन आणि ग्रंथाचे संपादन, सहाय्य व लेखन, तसेच वृत्तपत्र व TV चॅनलसाठी अभ्यासपूर्व लेखन निवेदन असे ॲडव्होकेट प्रसन्न मालेकर. तर नमस्कार सर, तारा न्यूजमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर आज आपण सरांच्याकडून नवरात्रीविषयी अधिक माहिती घेणार आहोत. तर सर, आता नवरात्र अगदी उत्साहात सेलिब्रेट केला जातोय, तर नवरात्रबद्दल तुम्ही नेमकं काय सांगाल? नवरात्र म्हणजे खरं तर आपल्याकडे वर्षभरचे विविध सण साजरे होत असतात, तर तशी विविध नवरात्री आपल्याकडे संपन्न होत असतात. चैत्रापासून फाल्गुनापर्यंत प्रत्येक महिन्यात साधारणपणे कुठल्या ना कुठल्या देवतेचं नवरात्र असतं, पण विशेषत्वाने या अश्विन नवरात्राला जास्त महत्त्व आहे. चैत्र नवरात्र आणि अश्विन नवरात्र म्हणजे अनेकांच्या ठिकाणी जर आपण बघितलं तर या दोन नवरात्राला चैत्राचं नवरात्र हे सृष्टीचा सृजनकाळ सुरू झाल्यानंतरचं नवरात्र आणि अश्विनाचं नवरात्र हे सृष्टीचा सृजनकाळ पूर्णपणानं बहरात असतानाचं नवरात्र. म्हणजे आपण पेरणी केलेली पिकं आता आपल्या हाताशी यायला लागलेत, अशा परिस्थितीमध्ये हे नवरात्र आलेलं असतं. दुसरा याचा आणखी एक भाग असा की नवरात्राच्या काळामध्ये वातावरणामध्ये प्रचंड बदल झालेले आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे एक तर 3-4 महिने आपण पावसाचे बघितलेले असतात. शक्यतो खरं तर ही पूर्वापारची पद्धत आहे, पण आता बदलत चाललेल्या ऋतुमानानुसार आपण तसा पाऊस कमीच पाहिला. पण थोडक्यात पावसाळी हवामान असतं, पण ते पावसाळी हवामान एकदम बदलून कडकडीत ऊन पडायला सुरू होतं. कधीतरी पहाटे थंडीही पडायला सुरुवात होते, धुकंही आपल्याला दिसतं. अशा सगळ्यामध्ये प्रकृतीवरती परिणाम व्हायला लागतो. मग याच्यासाठी कुठंतरी रोजच्या दिनचर्येचं नियमन करणं गरजेचं होतं. मग त्याला हे करण्यासाठी आपल्या पूर्वसुरांनी व्रताचे नियम घालून दिले. अच्छा, ते हे नवरात्र. आपण नवरात्र काळामध्ये उपवास करतो, विविध नियम धरतो. याचं कारण असं की कुठंतरी आपल्या शरीराला, आपल्या प्रकृतीला या सगळ्या वातावरणाची सवय व्हावी. दुसरं आपण घटस्थापना करतो. तर घटस्थापना म्हणजे काय? तर शेवटी जो पंचतत्वाचा खेळ या सृष्टीमध्ये सुरू आहे त्याचंच प्रतिरूप आपण बघतो. माती, पाणी, घट म्हणजे आकाश, नंदादीप म्हणजे अग्नी, धूप म्हणजे वायू, अशा पंचतत्वाने एकत्र येऊन आपण त्याच्यामध्ये बीज रोवतो. आता हे बीज म्हणजे काय? तर पूर्वीच्या काळी शेतकऱ्यांचं माती परीक्षण जे म्हणलं तर थोडंसं अतिशयोक्ती ठरणार नाही, कारण आपल्याकडे जी बीज आहेत ती सगळी बीज रोवून या मृत्तिकेमध्ये, या मातीमध्ये कुठल्या प्रकारचे बीज चांगले रुजून येतील. आता आपण दसऱ्या दिवशी ज्यावेळेला ती घटांची अंकुर काढतो, ते अंकुर आपण देवतांना अर्पण करतो, त्यावेळेला आपसुकच आपण बघतो की कुठल्या प्रकारचे जास्त उगवून. तर एका अर्थानं आपल्या भविष्याची ही नांदी असते. 4 महिने चातुर्मासाचे साधारणपणे पावसाळ्यात काढल्यानंतर, म्हणजे पूर्वीच्या काळाचा जर विचार केला तर शिवरायांच्या सैन्यामध्ये राबणारे किंवा सैन्यात लढणारे सगळे मावळे हे 4 महिने शेतीमध्ये असत. म्हणजे अक्षय तृतीयेला ठेवलेली शस्त्र आता दसऱ्या दिवशी पुन्हा धारण करायची आणि मग युद्धाला निघायचं. तर त्याच्या पूर्वीचं शक्तीचं अनुष्ठान म्हणजे नवरात्र. आणि म्हणून फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर अखंड भारतभरामध्ये नवरात्र वेगवेगळ्या रीतीने, वेगवेगळ्या परंपरांनी संपन्न होतं आणि त्याला परिमाण दिलं ते दुर्गाचं किंवा शक्तीच्या उपासनेचं. अच्छा, तर सर, नवरात्र दिवशी 9 दिवस देवीची पण वेगवेगळी रूपं मांडली जातात किंवा देवीला वेगवेगळे साड्या, कलरच्या साड्या वगैरे घालून देवीची 9 रूपे मांडली जातात. तर त्यामागचं महत्त्व काय आहे? अश्विन नवरात्रामध्ये जगदंबेच्या दर्शनाला येणाऱ्या भक्तांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते आणि प्रत्येक भक्ताला जगदंबा अतिशय सुंदर दिसावी यासाठी त्यांना एका रोज वेगळ्या रूपामध्ये पूजा पालण्याची पद्धत या शारदीय नवरात्र महोत्सवात विशेषतः कोल्हापूरमध्ये बघायला मिळते. आणि या सगळ्या पूजा या देवीच्या लीलांशी संबंधित असतात. पण साधारणपणे काही पूजा या परंपरेने ठरल्यासारख्या असतात. उदाहरणार्थ प्रतिपदे दिवशी देवीची बैठी पूजा मानली जाते, कारण नवरात्र बसलेलं. पंचमीला देवीची हत्तीवरची म्हणजे गजारूढ पूजा असते, कारण करवीर निवासिनी आपल्या प्रिय सखीच्या म्हणजे टेमलाबाईच्या भेटीला निघाली, त्याचं प्रतिकृती म्हणून पंचमीला विशेषतः हत्तीवरची पूजा केली जाते. अष्टमीला महिषासुरमर्दिनी म्हणजे ज्या दिवशी महिषासुराचा अंत झाला अष्टमीच्या रात्री, त्यामुळे महिषासुरमर्दिनी अष्टमीला. नवमीला विशेष पूजा अशी नसली तरी दसऱ्या दिवशी, म्हणजे नवमी जर दसरा एकत्र आले तर दसऱ्याला विजयी रथावरची सीमोल्लंघनाची पूजा. अशा म्हणजे असंच व्हावं असं काही दंडक नाही,
पण साधारणपणे हे ठोकताळे पाळले जातात. मग मधल्या काळामध्ये ज्या रूपांमध्ये जगदंबेला बघण्याची भक्तांना ओढ आहे, अशा विविध प्रकारच्या विविध ठिकाणच्या देवता असतील, विविध वाहनांवरची असेल, अशा देवीच्या पूजा वादनाची पद्धत पंचमीला जास्त करून जास्त महत्त्व दिले जाते, त्याच्या मागं काय शास्त्र आहे का? पंचमीला विशेष महत्व मिळण्याचं कारण असं की कोल्हापूरला कोल्हापूर हे नाव मिळालं ते मुळात कोल्हासूर वधामुळे. अच्छा. आणि तो कोल्हासूर वध ज्या तिथीला झाला ती तिथी म्हणजे आजची तिथी, पंचमीची तिथी. तर या पंचमीच्या तिथीला म्हणजे गमतीनं असं म्हणूयात की कोल्हापूरच्या कोल्हापूर नावाचा वाढदिवस म्हटलं तर अश्विन पंचमी. तर त्यामुळं करवीर निवासिनी त्र्यंबोलीच्या भेटीला जाते, टेमलाबाईची भेट घेते आणि तिला म्हणजे त्र्यंबोलीला दिलेल्या वरदानाप्रमाणे जो कुष्मांड भेदनाचा जो कोहळा फोडण्याचा सोहळा पूर्वी देवीजवळ मुक्तिमंडपात व्हायचा तो आता त्र्यंबोली समोर ती संपन्न करते. कारण हा कोहळा फोडण्याचा सोहळा म्हणजे सुद्धा कोल्हासुराचाच प्रतिकृप वध आहे, जो कोल्हासुराच्या इच्छेवरून देवीने सुरू केल्याची कथा करवीर महात्म्य ग्रंथात. अच्छा. तर सर या नवरात्रामध्ये देवीला तर 9 कलरच्या साड्या परिधान केल्या जातात, त्याबरोबर महिलाही शक्यतो 9 कलरच्या साड्या त्या दिवशी वापरतात, तर त्यामागे काय शास्त्र आहे? खर तर शास्त्र असं म्हटल्यानंतर मला थोडंसं विनोदी वाटतं इथं. पण गेल्या थोड्याच वर्षात म्हणजे 15 ते 20 वर्षात हे वाढलेलं प्रस्थ आहे, जास्त कदाचित कुणाच्या भावना दुखावल्या जातील, पण मुळात नवरात्र आणि नवरंग याचा काही एक संबंध नाही. 9 रंगांचा संबंध नाही, रंगाचा संबंध आहे तो 7 या संख्येशी. अच्छा. सप्तरंग हे 7 रंग कशाची जोडले गेले तर आपल्याकडे जे 7 वार आहेत. तुम्ही साधं सोपं आहे, बरेच जण विचारतात नवरात्राचे रंग कुठले ते जरा सांगा वगैरे. पुढच्या वर्षीच्या नवरात्राचे रंग सुद्धा तुम्हाला आता या क्षणी कळू शकतील. त्याची साधी सोपी एक गंमत आहे. दिनदर्शिकेमध्ये ज्या दिवशी जो वार असेल म्हणजे प्रतिपदेला सोमवार, द्वितीयेला मंगळवार असं समजा, तर त्या दिवशी त्या वाराचं वस्त्र नेसलं जातं. आता या वारांना रंगाचा कोड आला कुठून तर पंचांगामध्ये ग्रहशांतीचे उपाय करताना, विविध शांती वगैरे करताना ग्रहाची अनुकूलता मिळावी म्हणून त्या रंगाचं वस्त्र घालायची पद्धत आहे. म्हणजे उदाहरणार्थ सोमवारी पांढरं चंद्रासाठी, मंगळवारी लाल बुधासाठी, बुधवारी निळं बुधासाठी, मंगळवारी लाल मंगळासाठी, बुधवारी निळं बुधासाठी, गुरुवारी पिवळं गुरुसाठी, शुक्रवारी हिरवं शुक्रासाठी, शनिवारी काळं शनीसाठी आणि पुन्हा रविवारी केशरी सूर्यासाठी. आता हे 7च रंग आहेत. पण नवरात्र आणि या नवरंगाचा संबंध नाही याची तुम्हाला गंमत सांगतो. कुठल्याही नवरात्रात 2 वार पुन्हा येतात, बरोबर? बरोबर. म्हणजे उदाहरण द्यायचं आलं तर 2023च्या नवरात्रामध्ये रविवारी घटस्थापना झाल्या कारणानं अष्टमी रविवारी आलेली आहे. म्हणजे अष्टमी आणि नवमी हे 2 वार पुन्हा आले, म्हणजे रविवार आणि सोमवार. तर त्या दिवशी शास्त्राप्रमाणे जर जायचं झालं तर पुन्हा केशरी आणि पांढरा यायला पाहिजे. पण मग तिथं चतुराईने वेगळे 2 रंग दिलेले आपल्याला बघून येतात. वास्तविक नवरात्र आणि नवरंग यांचा संबंध नाही. तो संबंध प्रसार माध्यमांनी काही वर्षापूर्वी आपली प्रसिद्धी वाढवण्यासाठी जोडला आणि ते प्रस्थ सध्या इतकं रुजलंय की आता जर कोणी आणखी थोड्या वर्षांनी असं सांगायला गेलं तर तो मनुष्य वेड्यात निघेल की हीच तर खरी नवरात्राची पद्धत आहे. पण वास्तविक नवरात्र आणि नवरंग याचा संबंध नाही. मी थोडंसं धाडस करून आणि असंही सांगेन की तुम्ही याच रंगाची वस्त्र घातली तर देवतेची कृपा होते असं कुठेही लिहिलेलं नाही. आणि जर आपल्याकडे या रंगाची कपडे नाहीत तर आपण म्हणजे देवाची कृपा मिळवण्यासाठी असमर्थ ठरू का? तर तसं बिलकुल नाही. तुम्हाला जर आवडीनं तुम्ही जर सगळ्यांनी एकमतानं जर एखादा रंग ठरवला असेल तर त्या रंगाची वस्त्र घाला, त्याला कुणीही अडवत नाही. तुम्ही आनंद साजरा करा, त्याच्याबद्दलही कुणाचं दुमत नाही. पण शास्त्र म्हणून, बंधन म्हणून, रूढी म्हणून या रंगाचा नवरात्राशी संबंध नाही. खरंच तर तुम्ही अगदी खूप छान माहिती दिली. आजच्या पिढीला किंवा आजच्या महिलांना याविषयी काहीच माहिती नाही, म्हणजे की ते अगदी आज हा कलर आहे म्हणून तीच साडी वेअर करून महालक्ष्मीला जातात. तर खूप छान तुम्ही इन्फॉर्मेशन दिलीत. तर सर आता कोल्हापूरची महालक्ष्मी की अंबाबाई हा वाद कित्येक दिवस चालू आहे, तर तुम्ही एक अभ्यासक म्हणून याबद्दल काय सांगाल? वास्तविक या विषयावरती किंवा या प्रश्नावरती बरेचदा मी बोललेलो आहे, पण तरी सुद्धा हा प्रश्न शिल्लक राहतोच. म्हणजे ते अगदी त्या सप्तशतीच्या रक्तबीजासारखा आहे, तो किती वेळा मारला तरी तो पुन्हा जिवंत होतो, तसंच आहे. पण सगळ्यात सोपं दुर्गा सप्तशती नावाच्या प्राधानिक रहस्य नावाच्या ग्रंथामध्ये, प्राधानिक रहस्य नावाच्या प्रकरणामध्ये सर्वस्य आद्य शक्ती म्हणजे विश्वाच्या आधी निर्माण झालेली जी शक्ती आहे तिचं वर्णन करताना म्हणले, माळुंग गदा ढाल पानपात्र माथ्यावरती नागलिंग योनी चिन्ह धारण करणारी ती देवी महालक्ष्मी, जिनं महाकालीला प्रगट केलं, महासरस्वतीला प्रगट केलं आणि या तिघींनी मिळून ब्रह्मा विष्णू महेश्वर लक्ष्मी सरस्वती पार्वतीला प्रगट केलं. थोडक्यात करवीर निवासिनी महालक्ष्मी ही आदिशक्ती आहे.
महालक्ष्मी हे नाव तिचं जुन्या काळाच्या म्हणजे अगदी शिलाहार काळातल्या यादव काळातल्या शिलालेखांमध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळतं. अच्छा. आणि त्याशिवाय अंबाबाई हे नाव आपलं बोलीभाषेत, प्रत्येक देवाला बोलीभाषेत नाव आहेत. पंढरपूरच्या विठोबाला आपण विठोबा म्हणून ओळखतो, असं वास्तविक त्याचं नाव पांडुरंग आहे किंवा पांडुरंग म्हणून त्याला ओळखतो, त्याला विठोबा म्हणतो. जेजुरीच्या खंडोबाला आपण शास्त्रातलं नाव मार्तंड भैरव आहे तर आपण त्याला खंडोबा म्हणतो. वाडी रत्नागिरीला देव केदारलिंग आहे तरी आपण त्याला ज्योतिबा म्हणतो. सौंदत्तीला रेणुका आहे तिला आपण यल्लमा म्हणतो. बोलीभाषेतल्या नावाने आणि देवांचा जुना संबंध आहे. त्यामुळे करवीर निवासिनीला बोलीभाषेत आपण आई अंबाबाई म्हणून ओळखतो आणि तीच शास्त्रकारांची, पुराणकारांची किंवा शिलालेखामधली महालक्ष्मी आहे. होतं कसं, महालक्ष्मी म्हणजे विष्णूची पत्नी आणि अंबाबाई म्हणजे शिवाची पत्नी असं मानणारे दोन गट एकमेकांमध्ये कारण नसताना भिडत राहतात आणि त्यामुळं ती महालक्ष्मी की अंबाबाई हा वाद चर्चेला येतो. पण वास्तविक ती ना विष्णू पत्नी ना शिवपत्नी, ती आदिशक्ती या त्रिदेवांचीही माता. त्यामुळे महालक्ष्मी की अंबाबाई हा वादच निरर्थक आहे. ज्याला जे आवडेल, ज्याला जे सोपं पडेल ते म्हणा. शेवटी आई आहे आणि आईला हाक मारण्यामध्ये, आणि अंबा म्हणजे काय तर आई, बरोबर, आणि त्याला मराठी साहित्याचा लागलेला उपपद अंबाबाई. तर आईला हाक मारायला कुठल्याही प्रकारचे नियम असत नाहीत. कोणी आपल्या आईला कशी हाक मारावी हे ज्याचं त्यानं ठरवायचं आहे, त्यावरून वाद घालण्यात काही अर्थ नाही. तर खूप छान सर. आणि सध्या आपली कोल्हापूरची महालक्ष्मी जगात सगळीकडे प्रसिद्ध आहे आणि फार दुरून लोक इकडे आपल्याकडे दर्शनाला येतात. तर या नवरात्रीमध्ये मंदिरामध्ये नवरात्र कसं साजरं केलं जातंय? अश्विनी नवरात्राला करवीर निवासिनीच्या दृष्टिकोनातून जर बघितला तर अगदी आनंद चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवसापासूनच नवरात्राची तयारी देवळात सुरू होते. खुद्द अश्विन शुद्ध प्रतिपदेला सकाळी घटस्थापना होते, तोफेची सलामी होते आणि देवीचं नवरात्र प्रारंभ होतो. दुपारी अलंकार पूजा केली जाते, रात्री पालखी सोहळा होतो. द्वितीया, तृतीया, चतुर्थी, सकाळी दुपारी अलंकार पूजा आणि रात्री पालखी सोहळा. पंचमीच्या दिवशी सकाळी लवकर देवी 9:30-10च्या सुमाराला आपल्या सखीच्या म्हणजे टेमलाबाईच्या भेटीला निघते. तिथं कुष्मांड वेदनाचा म्हणजे कोहळा फोडण्याचा सोहळा हुजूर स्वारीच्या म्हणजे छत्रपती महाराजांच्या उपस्थितीत होतो. तो सोहळा करून आल्यानंतर रात्री पुन्हा एकदा पालखी सोहळा होतो. षष्टी, सप्तमी पुन्हा अलंकार पूजा आणि पालखी सोहळा. अष्टमीच्या दिवशी मात्र देवीची नगर प्रदक्षिणा असते. त्या दिवशी पालखी सोहळा न करता रात्री 9च्या सुमाराला देवी वाहनामध्ये, शार्दूल वाहन, तिचे 2 सिंह असलेले जे वाहन आहे त्या वाहनामध्ये म्हणजे शार्दूल वाहनावर बसून महाद्वारातून बाहेर पडते. महाद्वार रस्ता, गुजरी, भावसिंगची रस्ता, भवानी मंडप म्हणजे आंबादेवघर, पुन्हा गुरु महाराजवाडा, स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग म्हणजे नूतन मराठी ते बिनखांबी गणपती मंदिर आणि पुन्हा महाद्वार रस्त्यानं ती रात्री उशिरा मंदिरात येते. रात्री दर्शन जरी बंद झालं तर त्या रात्री शेजारती केली जात नाही. देवीचं हवन सुरू राहतं आणि त्यामुळे शेजारती नसल्यानं नवमीला काकड आरती असत नाही. मग सकाळी होमाची पूर्णाहुती झाल्यानंतर पुन्हा तोफेची सलामी होते. मंदिराची दारं दर्शनासाठी खुली होतात. दुपारच्या पूजेला दुपारी 12 वाजता घट उठवला जातो. जर त्याच दिवशी दसरा आला तर दुपारी देवी सीमोल्लंघनाला जाते. नसेल तर नवमीच्या रात्री पुन्हा एकदा पालखी सोहळा होतो आणि दसऱ्या दिवशी संध्याकाळी 4च्या सुमाराला देवी ऐतिहासिक दसरा चौकात छत्रपतींच्या हस्ते होणाऱ्या सीमोल्लंघन सोहळ्यासाठी, आपल्या शमीपूजन सोहळ्यासाठी प्रस्थान ठेवते आणि रात्री उशिरा सिद्धार्थनगर मार्गे शुक्रवार पेठ असा सगळा म्हणजे जुन्या कोल्हापूरच्या भागातून भक्तांना दर्शन देऊन रात्री उशिरा मंदिरात येते. हे 10 दिवसाचे कार्यक्रम झाल्यानंतर आश्विन पौर्णिमे दिवशी दुपारी देवीचा महाप्रसाद होतो आणि रात्री पालखी सोहळा होऊन नवरात्र महोत्सवाची सांगता झाली असं मानलं जातं. अरे छान, खूप सोहळा अगदी तुम्ही इतका सविस्तर सांगितलात ना सर की खूप छान वाटलं. तर सरांनी आज आपल्याला नवरात्रविषयी आणि महालक्ष्मीविषयी बरीच माहिती दिली आहे. नक्कीच आजच्या पिढीला ही माहिती नव्हती, तर सरांनी हे आपल्यापर्यंत पोहोचवले त्याबद्दल सर तुमचे खूप सारे धन्यवाद. थँक्यू.